हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. झोपताना कधीही करू नका या चुका, रोगराई आळस पळून जाईल. बऱ्याचदा असं होतं की घरातील एका पाठोपाठ एक सर्वच जण आजारी पडतात. एखाद्याला सर्दी खोकला ताप आला की साथीनं सगळ्यांना सर्दी खोकला तापाची लागण होते. बऱ्याचदा सर्दी खोकल्यापर्यंत ठीक असतं, मात्र मोठे मोठे आजार देखील साथीच्या आजाराप्रमाणे घरामध्ये पसरू लागतात. त्या पाठीमागं बऱ्याचदा केवळ आरोग्याच्या समस्या नव्हे तर कळत नकळत ग्रहदोष व विविध हातातून घडलेल्या चुका देखील असतात. तर आजच्या भागामध्ये आपण असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळं घरातील आजारपण, रोगराई, आळस या सगळ्या या उपायांनी त्वरित नष्ट केल्या जातील. घरातला आजारपण सतत पाठीमागं लागल्यानंतर घराला बरकत येत नाही, कारण सगळा पैसा हा दवाखान्यात जात असतो. त्यामुळे घरामध्ये अनुत्साही वातावरण, नकारात्मकता वाढते. आजारी पडल्यावर घरातलं उदास वातावरण नकारात्मकता घालवण्यासाठी पुरेसं नसतं. त्यामुळे आजच्या भागामध्ये या नकारात्मकतेला घालण्यासाठीचे उपाय आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात आजारपण न येण्यासाठी कधीही उत्तरेला दिशा करून झोपू नये. जागा कमी आहे, पर्याय नाही, तरी देखील तुम्ही झोपताना वेगवेगळे मार्ग निवडा, मात्र उत्तरेला डोकं करून कधीही झोपू नका. इतर कोणतीही दिशा चालेल, मात्र उत्तर दिशा कायम टाळा. त्यानंतर बऱ्याच जणांना अपुऱ्या जागेमुळं घरातला पलंग हा भिंतीला चिटकवून ठेवावा लागतो. तो पलंग एका बाजूने भिंतीला चिकटला तर चालेल, पण बऱ्याचदा दोन बाजूने तो पलंग जर भिंतीला चिकटलेला असेल तर तसं कधीही ठेवू नका. कमीत कमी 3 बाजू पलंगाच्या या मोकळ्या पाहिजेत आणि एक बाजू भिंतीला चिटकली तरी चालेल. पण जर घरातला पलंग दोन्ही किंवा तिन्ही बाजूनी चिकटला असेल तर काळजी घ्या, त्यामुळे देखील कायम घरात आजारपण आणि अधोगती चिटकलेली असते. त्याचबरोबर जर जागा खूप कमी आहे, 2 भिंतीला चिटकवल्याशिवाय पलंग बसवता येत नसेल तर मग कोणत्या तरी एका भिंतीमध्ये 2-3 बोटाचं अंतर ठेवा, मात्र तो पलंग त्या भिंतीला चिकटवू देऊ नका. त्याचबरोबर जर तुम्ही हा उपाय केला तर याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. घरात सतत डोकेदुखी असणं, डोक्याला ताप होणं किंवा कलह निर्माण होणं या गोष्टी या पलंगाच्या अंतरामुळे निश्चितच कमी होतील. त्याचबरोबर घरातला कचऱ्याचा डबा कधीही उत्तर दिशेला ठेवू नका. तिथून उन्नती येत असते आणि तिथे जर आपण कचरा ठेवला तर धनप्राप्ती होणार नाही आणि सतत नैराश्य येईल. त्यामुळे कायम उत्तर दिशेला स्वच्छ आणि चांगल्या वस्तू ठेवा. कधीही कचरा कुंडी किंवा कचरा डबा ठेवू नका. त्याचबरोबर घरामध्ये नॉर्थ किंवा ईस्ट दिशेला बाथरूम, जिना असू नये. जर असेल तर लागलीच त्याची दिशा आणि जागा बदला, कारण यामुळे घराची प्रगती थांबते. तर आजच्या भागात सांगितलेल्या या गोष्टी अवश्य करून पहा व अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. झोपताना कधीही करू नका या चुका, रोगराई आळस पळून जाईल. बऱ्याचदा असं होतं की घरातील एका पाठोपाठ एक सर्वच जण आजारी पडतात. एखाद्याला सर्दी खोकला ताप आला की साथीनं सगळ्यांना सर्दी खोकला तापाची लागण होते. बऱ्याचदा सर्दी खोकल्यापर्यंत ठीक असतं, मात्र मोठे मोठे आजार देखील साथीच्या आजाराप्रमाणे घरामध्ये पसरू लागतात. त्या पाठीमागं बऱ्याचदा केवळ आरोग्याच्या समस्या नव्हे तर कळत नकळत ग्रहदोष व विविध हातातून घडलेल्या चुका देखील असतात. तर आजच्या भागामध्ये आपण असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळं घरातील आजारपण, रोगराई, आळस या सगळ्या या उपायांनी त्वरित नष्ट केल्या जातील. घरातला आजारपण सतत पाठीमागं लागल्यानंतर घराला बरकत येत नाही, कारण सगळा पैसा हा दवाखान्यात जात असतो. त्यामुळे घरामध्ये अनुत्साही वातावरण, नकारात्मकता वाढते. आजारी पडल्यावर घरातलं उदास वातावरण नकारात्मकता घालवण्यासाठी पुरेसं नसतं. त्यामुळे आजच्या भागामध्ये या नकारात्मकतेला घालण्यासाठीचे उपाय आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात आजारपण न येण्यासाठी कधीही उत्तरेला दिशा करून झोपू नये. जागा कमी आहे, पर्याय नाही, तरी देखील तुम्ही झोपताना वेगवेगळे मार्ग निवडा, मात्र उत्तरेला डोकं करून कधीही झोपू नका. इतर कोणतीही दिशा चालेल, मात्र उत्तर दिशा कायम टाळा. त्यानंतर बऱ्याच जणांना अपुऱ्या जागेमुळं घरातला पलंग हा भिंतीला चिटकवून ठेवावा लागतो. तो पलंग एका बाजूने भिंतीला चिकटला तर चालेल, पण बऱ्याचदा 2 बाजूने तो पलंग जर भिंतीला चिकटलेला असेल तर तसं कधीही ठेवू नका. कमीत कमी 3 बाजू पलंगाच्या या मोकळ्या पाहिजेत आणि एक बाजू भिंतीला चिटकली तरी चालेल. पण जर घरातला पलंग दोन्ही किंवा तिन्ही बाजूनी चिकटला असेल तर काळजी घ्या, त्यामुळे देखील कायम घरात आजारपण आणि अधोगती चिटकलेली असते.
त्याचबरोबर जर जागा खूप कमी आहे, दोन भिंतीला चिटकवल्याशिवाय पलंग बसवता येत नसेल, तर मग कोणत्या तरी एका भिंतीमध्ये 2-3 बोटाचं अंतर ठेवा, मात्र तो पलंग त्या भिंतीला चिकटवू देऊ नका. त्याचबरोबर जर तुम्ही हा उपाय केला तर याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. घरात सतत डोकेदुखी असणं, डोक्याला ताप होणं किंवा कलह निर्माण होणं या गोष्टी या पलंगाच्या अंतरामुळे निश्चितच कमी होतील. त्याचबरोबर घरातला कचऱ्याचा डबा कधीही उत्तर दिशेला ठेवू नका. तिथून उन्नती येत असते आणि तिथे जर आपण कचरा ठेवला तर धनप्राप्ती होणार नाही आणि सतत नैराश्य येईल. त्यामुळे कायम उत्तर दिशेला स्वच्छ आणि चांगल्या वस्तू ठेवा. कधीही कचरा कुंडी किंवा कचरा डबा ठेवू नका. त्याचबरोबर घरामध्ये नॉर्थ किंवा ईस्ट दिशेला बाथरूम, जिना असू नये. जर असेल तर लागलीच त्याची दिशा आणि जागा बदला, कारण यामुळे घराची प्रगती थांबते. तर आजच्या भागात सांगितलेल्या या गोष्टी अवश्य करून पहा व अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा. कहो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. झोपताना कधीही करू नका या चुका, रोगराई, आळस पळून जाईल. बऱ्याचदा असं होतं की घरातील एका पाठोपाठ एक सर्वच जण आजारी पडतात. एखाद्याला सर्दी, खोकला, ताप आला की साथीनं सगळ्यांना सर्दी, खोकला, तापाची लागण होते. बऱ्याचदा सर्दी खोकल्यापर्यंत ठीक असतं, मात्र मोठे मोठे आजार देखील साथीच्या आजाराप्रमाणे घरामध्ये पसरू लागतात. त्या पाठीमागं बऱ्याचदा केवळ आरोग्याच्या समस्या नव्हे तर कळत नकळत ग्रहदोष व विविध हातातून घडलेल्या चुका देखील असतात. तर आजच्या भागामध्ये आपण असा उपाय पाहणार आहोत की ज्यामुळं घरातील आजारपण, रोगराई, आळस या सगळ्या या उपायांनी त्वरित नष्ट केल्या जातील. घरातला आजारपण सतत पाठीमागं लागल्यानंतर घराला बरकत येत नाही, कारण सगळा पैसा हा दवाखान्यात जात असतो. त्यामुळे घरामध्ये अनुत्साही वातावरण, नकारात्मकता वाढते. आजारी पडल्यावर घरातलं उदास वातावरण नकारात्मकता घालवण्यासाठी पुरेसं नसतं. त्यामुळे आजच्या भागामध्ये या नकारात्मकतेला घालण्यासाठीचे उपाय आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात आजारपण न येण्यासाठी कधीही उत्तरेला दिशा करून झोपू नये. जागा कमी आहे, पर्याय नाही, तरी देखील तुम्ही झोपताना वेगवेगळे मार्ग निवडा, मात्र उत्तरेला डोकं करून कधीही झोपू नका. इतर कोणतीही दिशा चालेल, मात्र उत्तर दिशा कायम टाळा. त्यानंतर बऱ्याच जणांना अपुऱ्या जागेमुळं घरातला पलंग हा भिंतीला चिटकवून ठेवावा लागतो. तो पलंग एका बाजूने भिंतीला चिकटला तर चालेल, पण बऱ्याचदा दोन बाजूने तो पलंग जर भिंतीला चिकटलेला असेल तर तसं कधीही ठेवू नका. कमीत कमी 3 बाजू पलंगाच्या या मोकळ्या पाहिजेत आणि एक बाजू भिंतीला चिटकली तरी चालेल. पण जर घरातला पलंग दोन्ही किंवा तिन्ही बाजूनी चिकटला असेल तर काळजी घ्या. त्यामुळे देखील कायम घरात आजारपण आणि अधोगती चिटकलेली असते. त्याचबरोबर जर जागा खूप कमी आहे, दोन भिंतीला चिटकवल्याशिवाय पलंग बसवता येत नसेल, तर मग कोणत्या तरी एका भिंतीमध्ये 2-3 बोटाचं अंतर ठेवा, मात्र तो पलंग त्या भिंतीला चिकटवू देऊ नका. त्याचबरोबर जर तुम्ही हा उपाय केला तर याने मायग्रेनचा त्रास कमी होतो. घरात सतत डोकेदुखी असणं, डोक्याला ताप होणं किंवा कलह निर्माण होणं या गोष्टी या पलंगाच्या अंतरामुळे निश्चितच कमी होतील. त्याचबरोबर घरातला कचऱ्याचा डबा कधीही उत्तर दिशेला ठेवू नका. तिथून उन्नती येत असते आणि तिथे जर आपण कचरा ठेवला तर धनप्राप्ती होणार नाही आणि सतत नैराश्य येईल. त्यामुळे कायम उत्तर दिशेला स्वच्छ आणि चांगल्या वस्तू ठेवा. कधीही कचरा कुंडी किंवा कचरा डबा ठेवू नका. त्याचबरोबर घरामध्ये नॉर्थ किंवा ईस्ट दिशेला बाथरूम, जिना असू नये. जर असेल तर लागलीच त्याची दिशा आणि जागा बदला, कारण यामुळे घराची प्रगती थांबते. तर आजच्या भागात सांगितलेल्या या गोष्टी अवश्य करून पहा व अशाच नवनवीन उपायांसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा.